भाजपाने पिंपरी चिंचवडमधील विरोध संपवण्यासाठी सगळ्या पक्षातले नेते भारे बांधू घेऊन गेलेले आहेत. अभिनंदन भाजपचं प्रथमतः, कारण तुम्ही सगळ्या पक्षातला कचरा उचलून घेऊन गेलेला आहे. आता पिंपरी चिंचवडकरांना ठरवण्याची वेळ आलेली आहे की हे लोक तुमच्या फायद्यासाठी गेलेले आहेत का, पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी गेलेले आहेत का, हे लोक तुम्हाला मुबलक पाणी भेटावून गेलेले आहेत का? अजिबात नाही मित्रांनो. हे तुम्हाला पाणी देतो म्हणून आश्वासन देतील आणि ते तुमच्या घरापुढे टँकर आणून उभा करतील. हे लोक तुम्हाला 2, 4, 5 हजार मताला देण्याचा प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या नगरसेवकाची पगार आहे 15 ते 25 हजारच्या आसपास काहीतरी, आणि हे लोक प्रत्येक मताला 15-15 हजार रुपये द्यायला तयार आहेत. हे लोक कमवणार कुठून आहेत? हे लोक तुमच्या टॅक्सच्या पैशातून येणारा जो काही फंड आहे, निधी आहे, त्याच्यातून कमवण्याचा प्रयत्न करणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हे जे अंधाधुंद खर्च करणार आहे, अंधाधुंद सगळे एका पार्टीमध्ये जो जिंकण्यासाठी आणि यांचे घरं भरण्यासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत आणि जे माजलेले नेते आहेत, ह्या सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांनी आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आज तुम्हाला सुशिक्षित सर्वसामान्य घरातले लोक निवडून द्यायची गरज आहे, कारण ते तुमचे प्रॉब्लेम समजू शकतात, ते तुमच्या समस्याचं निरसन करू शकतात. नसेल तर हे लोक फक्त आणि फक्त तुम्हाला खायला प्यायला आणि मताला काही ना काही थोडंफार देतील आणि ते पुढचे 5 वर्ष तुम्हाला ढुंकून सुद्धा बघणार नाही. पिंपरी चिंचवडकरांनो, आता तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला शेठ पाहिजेत का तुमच्या हक्काचा माणूस पाहिजे? धन्यवाद.